हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू श्रद्धास व्हाईटी हाऊस. तर आज आपण डिस्कस करणार आहोत समर व्होकॅब्युलरी. उन्हाळ्यात कोणकोणते शब्द वापरले जातात किंवा जे आपण रेग्युलर बोलतो उन्हाळ्यामध्ये, जे की काही कॉमन शब्द असतात, जसं की आज खूपच ऊन आहे किंवा आज तर काही पंखा चालू होत नाहीये, पंखा बंद आहे, पंखा चालू कर. ठीक आहे, हे झाले कॉमन. आपण शक्यतो इंग्लिशमध्ये फॅन चालू कर वगैरे हे कॉमनली बोलतच असतो. तर जे काही कॉमन वर्ड्स आहेत जे की उन्हाळ्यात किंवा समरमध्ये यूज केले जातात, तर ते शब्द आज आपण इंग्लिशमध्ये काय आहे किंवा आपण ते कशा प्रकारे बोलू शकतो हे जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. लेट्स गेट स्टार्टेड. तर आता उन्हाळा चालू आहे, त्यामुळे मग फर्स्ट वर्ड घेऊया आपण उन्हाळा, म्हणजेच इंग्लिशमध्ये समर. उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतो. घामाला इंग्लिशमध्ये म्हणतात स्वेट. घाम येणे या प्रक्रियेला म्हणतात स्वेटिंग. जेव्हा खूपच घाम येत असतो, अनकंट्रोलेबल स्वेटिंग असते, तेव्हा त्याला म्हणतात स्वेल्टरिंग. सुवासिक पावडर, टाल्कम पावडर घामुळे येतात उन्हाळ्यात. जास्त गरमी वाढली की त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रॅशेस. त्वचा जळणे त्याला म्हणतात सनबर्न. म्हणजे त्वचा जळणे म्हणजे काय, ते जसं की अंगाची लाही होणे उन्हाळ्यामध्ये अति उन्हामुळे ते, तर त्याला म्हणतात त्वचा जळणे. इंग्लिशमध्ये म्हणतात सनबर्न. त्वचा काळवणे, उन्हामध्ये गेल्यावर त्वचा काळी पडते, त्याला म्हणतात स्किन टॅन. स्किन टॅन. नेक्स्ट आहे उन्हाळ्यात बऱ्याच वेळा लाईट जाते, इरिटेट होतं खूप, तर तेव्हा लाईट जाणे ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पॉवर कट. छतावरचा जो पंखा असतो त्याला म्हणतात सिलिंग फॅन. भिंतीमध्ये किंवा भिंतीवर जो पंखा लावलेला असतो त्याला म्हणतात वॉल फॅन. टेबलवर जो आपण पंखा ठेवतो त्याला म्हणतो टेबल फॅन. कूलर, जे की मशीन आहे जे की पाणी टाकून थंड हवा येते, तो कूलर, त्याला म्हणतात एअर कूलर. हात पंखा, म्हणजे जे की हँडमेड पंखे असतात, लहानपणी आपण बरेच वेळा पंखे बनवलेले आहेत राईट, त्याला म्हणतात हँडी फॅन. त्यानंतर उन्हाळ्यात होणारा एक त्रास म्हणजे उन्हाळी लागणे. उन्हाळी लागणे याला इंग्लिशमध्ये म्हणतात हीट स्ट्रोक. ऊन याला म्हणतात सनलाईट. आणि सावली म्हणजे शॅडो. नेक्स्ट, उन्हाळा म्हणल्यावर एक्झाम्स असतात. एक्झाम झाल्यावर उन्हाळ्याची सुट्टी लागते, तर ते उन्हाळ्याच्या सुट्टीला आपण म्हणतो समर व्हॅकेशन. आजीचे घर, ग्रॅनीज होम. थंड हवेचे ठिकाण, उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाऊशी वाटतं, ते थंड हवेच्या ठिकाणालाच इंग्लिशमध्ये म्हणतात हिल स्टेशन. मठ्ठा किंवा ताक, त्यालाही आपण इंग्लिशमध्ये म्हणतो बटर मिल्क. सरबत, ज्यूस. आज ऊन आहे, जे की रेग्युलर सेंटेन्सेस असतात उन्हाळ्यामध्ये, त्यापैकी हे एक सेंटेन्स आहे, आज ऊन आहे. इट्स सनी टुडे. आज उष्ण आहे किंवा आज खूप गरम वातावरण आहे, इट्स हॉट टुडे. आज अतिउष्ण आहे, म्हणजे नेहमीपेक्षा आज जरा उष्णता जास्तच आहे, असं जेव्हा क्लायमेट आहे तेव्हा आज अतिउष्ण आहे, इट्स बॉइलिंग हॉट टुडे. मला घाम येतोय, आय एम स्वेटिंग. नेक्स्ट, मला तहान लागतीये, आय एम थर्स्टी. तहान भागणे, इट इज थर्स्ट. फॅन चालू कर, उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त ऑर्डर सोडलं जाणारं सेंटेन्स हे आहे, फॅन चालू कर, स्विच ऑन द फॅन. पावसाळा सुरू होणार आहे, द रेनी सीझन इज अराउंड द कॉर्नर. आणि आता मी पावसाळ्याची व्होकॅब्युलरी देखील बनवलेली आहे, तो देखील व्हिडिओ बनवलेला आहे. ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पावसाळ्याची व्होकॅब्युलरीचा व्हिडिओ मिळून जाईल, तो पण व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, आय होप की तुम्हाला समजले असतील. बरेच काही नवीन शब्द असतील, काही जुने शब्द असतील, तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचे किंवा जे कॉमन रुटीन मधले देखील ह्यामध्ये वर्ड आलेले आहेत, तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला नक्की क्लिअर झालं असणार या व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, इतरांशी देखील शेअर करा आणि प्रॅक्टिस करत राहा. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. हॅव फन. टेक केअर.